पर्सनॅलिटी, ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक यांच्या वाणीतून आज आपण या प्रोजेक्टविषयी मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री नंदकुमार दिघे सर. प्लीज वेलकम सर. आवाज ओके सर? यस सर, यस सर, ओके. ओके, थँक्यू. धन्यवाद. अनुप सरांनी छान प्रकारे मला या डिजिटल मंचावर आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. तसेच या डिजिटल मंचाची ज्यांनी स्थापना केली असे आपले सर्वांचे ग्रेट अप्रेंट माननीय श्याम मिंगळे सर, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. कायमच आपल्याला सर्वांना मोलाचं मार्गदर्शन करणारे माननीय भीमराव पाटील सर यांना सुद्धा या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी धन्यवाद देतो. मित्रांनो, अनुप सरांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे, परंतु माझं कर्तव्य आहे, मी नंदकुमार दिघे, धानोरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावरून हा बिझनेस रन करतोय. मित्रांनो, माझी पार्श्वभूमी, मी शेतकरी कुटुंबातील. तर आज परिस्थिती बघितली तर शेतकरी कुटुंबाची परिस्थिती तसं बघितलं तर हालाकीचीच म्हणायची. कारण की आज जे काही सर्व निसर्गाच्या भरोश्यावर चालतंय, शेतीला खर्च जास्त, उत्पन्न कमी, त्याच्यामुळे शेतकऱ्याला त्याचं कुटुंब चालवणं म्हणजे प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करून चालत राहणं. आणि आज जर बघितलं तर प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्यात जे स्वप्न बघतो, तसेच काहीसे स्वप्न या कुटुंबाचे सुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आज शेतीचं आउटपुट जर बघितलं तर तडजोड करणे आणि कुटुंब चालवणे. आणि आज जे उघड्या डोळ्याने आपण स्वप्न बघतो, ते स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पैसा लागतो. पैसा असेल तरच आपले सर्व उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकतात. झोपेत बघितलेले स्वप्न ते फक्त स्वप्नच राहतात. तर मित्रांनो, आज जर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील जे स्वप्न आहे पूर्ण करायचे असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे आज नेटवर्क मार्केटिंग. कारण की थकेला तो थकेला या म्हणीप्रमाणे एकटा माणूस या ठिकाणी काहीच करू शकत नाही. तो करतो ते फक्त तडजोडीचं जीवन जगणं आणि गरजा पूर्ण करणं. आणि जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे असतील तर या ठिकाणी एकच पर्याय, तो म्हणजे नेटवर्क मार्केटिंग. तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये येण्याचं एकच कारण, ते म्हणजे उघड्या डोळ्याने बघितलेले स्वप्न. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली तर ते म्हणजे खास करून आपले सर्वांचे ग्रेट अपलाईन माननीय इंगळे सर यांच्या माध्यमातून मला या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मित्रांनो, आपण आज जे काही एक्स्ट्रा इन्कम साठी करणार आहे, किंवा आपल्याला जे कोणी आपलं प्रेमाचं असेल, मित्र असेल, नातेवाईक असेल, की आपल्याला एक्स्ट्रा इन्कम कसं मिळवायचं
त्याचं जर मार्गदर्शन करणार असेल तर निश्चितच आपण त्यांच्यावर 100% या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. कारण की कोणीतरी आपलं जवळच माणूस असतं की त्याला आपल्याबद्दल जे आदर असतं, जे प्रेम असतं, त्या प्रेमापोटी, त्या आदरापोटी तो माणूस आपल्याला या ठिकाणी सुचवत असतो. आणि निश्चितच आपण 100% त्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि ते काम विश्वासाने केलं पाहिजे. आणि ते काम करत असताना आपण आपलं स्वतःच विजन आणि रिजन क्लिअर केलं पाहिजे. मित्रांनो, कोणतंही काम करताना आपलं जर रिजन क्लिअर नसलं, ते काम करताना आपलं कारण क्लिअर नसलं, तर नुसतंच समोरच्याच्या सुचवणाऱ्या माणसाच्या प्रेमापोटी किंवा त्यांनी फारच आग्रह केला तर त्याच्या आग्रह खासतो आपण काम करणं हे चुकीचं आहे. आपण आपलं रिजन क्लिअर केलं पाहिजे की मला आज जो काही प्रोजेक्ट मिळाला आहे त्याच्यातून माझे स्वप्न पूर्ण करण्याचे आहे. आणि त्याच पद्धतीने आपलं विजन पण आपण क्लिअर करायला पाहिजे. तरच आपण त्या दिशेने काम करत राहू आणि आपण आपलं जे काही टार्गेट आहे ते लवकरच पूर्ण करू. त्यानंतर मित्रांनो, त्या दोन गोष्टी क्लिअर करत असताना आपण आज मार्केटमध्ये काय करणं गरजेचं आहे, कुठला ट्रेंड चालू आहे हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. टाइम, ट्रेंड आणि टेक्नॉलॉजी, त्या तीन गोष्टी आपण या ठिकाणी ओळखणं गरजेचं आहे. तर आजचा जो युग आहे हे डिजिटल टेक्नॉलॉजीचे युग आहे आणि हा प्रोजेक्ट सुद्धा आपला डिजिटल वर्क, स्मार्ट वर्क आहे. कमी कष्टात जास्त पैसा. तिथं आपल्याला आपल्या 70 किलो शरीराचा वापर न करता फक्त 70 ग्रॅम मेंदूचा वापर करायचा आहे. आणि त्या 70 ग्रॅम मेंदूचा वापर करून या ठिकाणी आपण आपले स्वप्न पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आज जे काही आपण करतोय त्या प्रोजेक्ट बद्दल आपण या ठिकाणी अपडेट राहणं फार महत्वाचं आहे. कारण की जे काही चेंजेस होतात वेळोवेळी आपल्यापर्यंत येतात, परंतु आपण जर त्या गोष्टीशी अपडेट नाही राहिलं तर आपण आपल्या टार्गेट पर्यंत लवकर पोहोचू शकणार नाही. आणि हे सर्व काही ज्या गोष्टी मिळतात आपल्याला त्याला एकमेव माध्यम म्हणजे आज ही आपली चालू असलेली झूम मीटिंग. मित्रांनो, जवळजवळ 1 सव्वा वर्ष होत आलंय इंगळे सरांनी हा मंच स्थापन केला आपल्या सर्वांसाठी. आणि लगातार सातत्यपूर्ण आज जवळजवळ 1.25 वर्ष झालंय हा डिजिटल मंच, ही झूम मीटिंग. आणि याच्या माध्यमातून आपल्याला कायमच आज सर्व काही अपडेट मिळतात. तर मित्रांनो, आज आपण अशा प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत की ज्या प्रोजेक्टची सुरुवात 29 जून 2022 या दिवशी रशिया या ठिकाणावरून झाली. कारण की या प्रोजेक्टचे जे क्रिएटर आहेत ते मूळ रशियन व्यक्ती आहे, मिस्टर लाडो ओकारनिकोव. यांनी या प्रोजेक्टची या ठिकाणी सुरुवात केली. त्यांना सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीचा फार मोठा अनुभव आहे आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा सुद्धा फार मोठा या ठिकाणी अनुभव आहे. आणि अशा हुशार व्यक्तीने आज जो प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणलाय, मित्रांनो, निश्चितच त्याच्यातून आपले सर्व काही स्वप्न पूर्ण होणार आहेत. मी पुन्हा या ठिकाणी लाडो सरांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी गरीबातील गरीब व्यक्ती कसा आज श्रीमंत होऊ शकतो या विचाराने त्यांनी या प्रोजेक्टची निर्मिती केलेली आहे. नेक्स्ट सर. तर आज आपण दैनंदिन बघितलं तर आपण आज जे काही काम करतोय एखाद्या सहकारी संस्थेत म्हणा, कंपनीत म्हणा,
तर ती जी सिस्टम आहे तो सिस्टम म्हणजे सेंट्रलाइज सिस्टम. कारण त्या ठिकाणी कंपनी असते, त्या कंपनीला एमडी सीएमडी असतो, ऑफिस असतं, प्रॉडक्ट असतं, त्याला ऍडमिन असतो, तुम्हाला मंथली क्लोजिंग टार्गेट दिलेलं असतं. त्या ठिकाणी तुम्हाला साईड व्हॅल्यू मेंटेन करायचा, लेग मेंटेन करायचा, आणि महत्वाचं म्हणजे बँक अकाउंट. मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोजेक्ट मध्ये काम करतो आणि ते प्रोजेक्टचं जर देवाणघेवाण बँक अकाउंट थ्रू होणार असेल तर या ठिकाणी निश्चितच आपली फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु आज जर आपण बघितलं तर हा जो प्रोजेक्ट आपण ज्याच्यामध्ये काम करतो हा पूर्ण 100% ती सेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. तर यात कंपनी नसून हा प्रोजेक्ट सर्व इकोसिस्टमनी चालतंय. सर्व काही या ठिकाणी इंटरनेट थ्रू चालतंय. मित्रांनो, या ठिकाणी क्रिएटर असतो, त्याला एमडी सीएमडी नसतो. कारण की मिस्टर लाडू सुद्धा ज्यांनी या प्रोजेक्टची निर्मिती केली, परंतु त्यांनी ज्यावेळेस हा प्रोजेक्ट ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लॉय केला त्यावेळेस ते या प्रोजेक्टचे क्रिएटर म्हणून ओळखले जातात. त्यांना जेवढा अधिकार तेवढाच आपल्या या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या सर्व साधारण व्यक्तीचा अधिकार असतो. त्या ठिकाणी ऑफिसची गरज नाही, कुठलाही प्रोडक्ट नाही, ऍडमिन नाही, याला कुठल्या प्रकारचं आपल्याला मंथली क्लोजिंग नसतं, याला कुठल्या प्रकारचं आपल्याला मंथली टार्गेट नसतं. जे काय असेल ते आपण टार्गेट आपण स्वतः घ्यायचं, की आपल्याला किती लवकर याच्यातून मोठं अर्निंग करायचं, त्यानुसार आपण टार्गेट घ्यायचं. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बँक अकाउंट नाही, म्हणजे आपण या ठिकाणी फसलो जाणार नाही. तर असा हा 100% 100% डिसेंट्रलाइज सिस्टमवर हा प्रोजेक्ट चालतो. नेक्स्ट सर. व्हॉट इज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी? मित्रांनो, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? या सिस्टमचा उदय जर बघितला तर आपण 1991 साली या टेक्नॉलॉजीचा आविष्कार झालेला आहे. परंतु मित्रांनो, याची प्रत्यक्ष आपल्याला ओळख झाली ते म्हणजे 2008-9 साली या टेक्नॉलॉजीद्वारे मार्केटमध्ये बिटकॉइन सारखा कॉइन आलेला आहे. आणि मित्रांनो, 2008-9 साली या बिटकॉइनची किंमत मार्केटमध्ये अवघी 6 रुपये होती. आणि आज जर बघितलं तर हा 1 करोड रुपयाला रन करतोय. त्याचं एकमेव कारण म्हणजे हा या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मधून रन करतोय. आणि अशा टेक्नॉलॉजी मध्येच आपला हा प्रोजेक्ट रन करतोय. यामध्ये असंख्य कॉम्प्युटरचा संच असतो, तो हॅश पद्धतीनं एकमेकाला जोडलेला असतो. आणि या ठिकाणी कोणी या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मध्ये जो प्रोजेक्ट डिप्लॉय केलेला असतो त्याला कोणी एडिट करू शकत नाही, त्याच्यात चेंजेस करू शकत नाही किंवा डिलीट करू शकत नाही. तर अशा जबरदस्त ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी मधून आपला प्रोजेक्ट रन करतोय. नेक्स्ट सर. या ठिकाणी 3 प्रकारचे डिसेंट्रलाइज वॅलेट आपल्याला दाखवलेले आहेत. आपण आज भारतीय रुपयाची देवाणघेवाण ही ज्या पद्धतीनं फोन पे, गुगल पे, पेटीएम असे अनेक प्रकारचे माध्यम आहेत त्याद्वारे आपण आपली या भारतीय रुपयाची, भारतीय करन्सीची देवाणघेवाण करतो. परंतु मित्रांनो, हा जो आपला प्रोजेक्ट आहे हा जवळजवळ 200 देशामध्ये हा रन करतोय. आणि या ठिकाणी आपला भारतीय रुपया फक्त भारतापुरताच मर्यादित असल्यामुळे या ठिकाणी सर्व देवाणघेवाण ही डॉलर स्वरूपात होते. आणि मित्रांनो, या करन्सीची देवाणघेवाण करायची असेल तर या ठिकाणी 100% जो डिसेंट्रलाइज वॅलेट असतं त्याचाच आपल्याला वापर करावा लागतो. आणि या ठिकाणी 3 प्रकारचे वॅलेट आपल्याला दिलेले: ट्रस्ट वॅलेट, टोकन पॉकेट आणि मेटामास्क. आपण ज्यावेळेस या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करतो त्यावेळेस या तिन्ही पैकी कुठल्याही एका वॅलेट आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरला जाऊन ओपन करावं लागतं.
आणि हे ओपन करत असताना आपल्याला 12 अक्षरी की मिळते. मित्रांनो, ही की जपून ठेवणं फार महत्वाचं काम आहे. या कीचा आपल्या अपलाईनला सुद्धा आपण फोटो काढून न देता आपण स्वतः कागद आणि पेन घेऊन तो लिहून काढायचा आहे आणि आपले जे महत्वाचे डॉक्युमेंट असतील घरात तिथे लॅमिनेशन करून ठेवायचंय. कुटुंबातील जे महत्वाचे व्यक्ती असतील त्यांच्याकडे पण द्यायचंय. कारण की मित्रांनो, ही चावी जर हरवली किंवा ह्या चावीचा फोटो काढलेला असला तर जेवढा आपला अधिकार तेवढा त्या फोटो काढणाऱ्याचा अधिकार. आपल्याला काही कारणास्तव मोबाईल आपला बंद पडला, आपल्याला मोबाईल बदलावा लागला, तर आपल्याला ह्या 12 की लागतात. तरच आपण नवीन वॅलेट ओपन करू शकतो आणि आपलं जे काही या डिजिटल ऍसेट मध्ये जे काही आपण आज कमवून ठेवलंय ते आपल्याला पुन्हा मिळू शकतं. त्यामुळे ह्या 12 की जपून ठेवणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट. मित्रांनो, या ठिकाणी प्रोजेक्ट बंद का होणार नाही त्याचे कारण दिलेले आहेत. 100% पैसा कम्युनिटीमध्ये वाटला जातो. हा प्रोजेक्टचा मेन बेस कम्युनिटी बेस आहे. या ठिकाणी जी काही कम्युनिटी असेल त्या कम्युनिटीमध्ये प्रत्येकाला त्याच्या त्याच्या लेवलनुसार या ठिकाणी इन्कम मिळतंय. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट बंद पडणार नाही. महत्वाचं म्हणजे हा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित हा प्रोजेक्ट आहे. इथं नो ROI सिस्टीम म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचं या ठिकाणी आमिष दाखवलं जात नाही की तुम्ही 1 लाख भरा तुम्हाला 2 लाख देतो. या ठिकाणी आपल्याला कामच करावं लागतं मित्रांनो. प्रोजेक्ट चालला तरच क्रिएटरला पैसा जातो. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट क्रिएटर बंद करू शकत नाही. आणि या ठिकाणी आपल्याला बिझनेस करण्यासाठी फक्त लागतं तो अँड्रॉइड मोबाईल. त्यानंतर त्या ठिकाणी डिसेंट्रलाइज व्हॅलेट असतात, त्या व्हॅलेटचं आपल्याला नॉलेज लागतं. नेक्स्ट. या ठिकाणी आपल्याला काम कसं करायचं, या प्रोजेक्ट मध्ये एंट्री कशी घ्यायची आणि त्याच्यातून इन्कम किती येणार आणि आपल्याला गुंतवणूक किती करायची या ठिकाणी आपण समजून घेऊ. मित्रांनो, मी 2-3 पॉईंट या ठिकाणी अगोदरच क्लिअर करू इच्छितो की या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला काम करताना एंट्री घेताना आयुष्यात एकदाच पैसे गुंतवायचे. परत परत आपल्याला या ठिकाणी पैसे गुंतवायचे नाही. एकदाच आपल्याला जे परवडल, आपल्याला जे योग्य वाटेल आपल्या परिस्थितीनुसार त्यानुसार आपण या ठिकाणी पैसे गुंतवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला कम्युनिटीची गरज पडते. अकेला तो थकेला या ठिकाणी कुठल्याही एका व्यक्तीचं काम नाही. मिनिमम आपल्याला या ठिकाणी 2 व्यक्ती लागतात, मॅक्झिमम 6 व्यक्ती लागतात. आपण त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला डायरेक्ट आपण कनेक्ट करू शकतो. त्यानंतर या प्रोजेक्ट मध्ये देवाणघेवाण सगळं डॉलर स्वरूपात होते. तर या ठिकाणी 12 प्रकारची घरं दाखवलेले आहेत. तर त्याला आपण गाडी म्हणू, दुकान म्हणू किंवा घरं म्हणू, आपल्याला जसं योग्य वाटेल समजून घेण्यासाठी तसं आपण समजू शकतो. तर या ठिकाणी 8 घरं ही S6 नावाने ओळखले जातात. त्याला कारण म्हणजे या घरामध्ये 6 लोकांची गरज पडते आणि 4 घरं हे S3 नावाने ओळखले जातात. त्या घरांमध्ये 3 लोकांची गरज पडते. मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या घराची किंमत $10, तर 12व्या घराची किंमत $6,428. मित्रांनो, आपण एका घरापासून जरी सुरुवात केली तर आपण 12व्या घरापर्यंत पोहोचतो. तर या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये ॲटो प्रमोशन ने हा प्रोजेक्ट चालतोय. त्यामुळे आपण पहिल्या घरात जरी सुरुवात केली तर आपण ॲटो प्रमोशनने 12व्या घरापर्यंत जातोय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी टोटल आपल्याला 12 घरं दाखवलेले आहे. परंतु याच्यातून प्रत्यक्ष इन्कम कसं येतं आणि कशा पद्धतीने आपण ॲटो प्रमोशन पुढच्या घरात जातो ते आपण या ठिकाणी नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू. या ठिकाणी 1 ते 12 घराची आपल्याला किंमत दिलेली आहे. याच्यातून आपल्याला जो परवडेल, ज्या पद्धतीने आपला खिसा अलाव करेल त्या पद्धतीने आपण या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला जर त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात लवकर पैसा कमवायचा असेल तर आपण त्या ठिकाणी
मोठ्या घरांनी सुद्धा सुरुवात करू शकता. आपण डायरेक्ट 12व्या घरांनी सुद्धा या ठिकाणी सुरुवात करू शकता आणि पहिल्या घरांनी सुद्धा सुरुवात करून आपण 12व्या घरापर्यंत या ठिकाणी पोहोचू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला जर एका व्यक्तीचं एका वेळेस $10 इन्कम येणार असेल तर प्रत्यक्ष आपल्याला $9 या ठिकाणी मिळतात आणि $1 तो आपला रॉयल्टी पूल मध्ये जमा होतो. त्या ठिकाणी रॉयल्टी पूल मध्ये जमा झालेलं जे इन्कम आहे ते म्हणजे आपलं पॅसिव्ह इन्कम. ज्या पद्धतीनं एखादा नोकरदार वयाचे 60व्या वर्षीपर्यंत नोकरी करतो, परंतु त्याचा जो प्रॉव्हिडंट फंड जमा होतो आणि तो त्याला रिटायरमेंट नंतर पेन्शन स्वरूपात मिळतो, ते म्हणजे त्याचं पॅसिव्ह इन्कम. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नंतर आपण काम करा नका करू तरी आपल्याला त्या ठिकाणी या रॉयल्टी पूल मधनं पॅसिव्ह इन्कम येत राहणार आहे. नेक्स्ट सर. या ठिकाणी 12 घरांचं आपल्याला कसं इन्कम येतं, किती लोक आले तर हे घर भरतं, हे सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, हे पहिले 8 घरं जर आपण बघितले तर हे म्हणजे पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला कामच करावं लागतं. परंतु आपण काम करत असताना, हे घर भरत असताना आपल्याला अपलाईनची सुद्धा मदत होते, डाऊनलाईनची सुद्धा मदत होते, क्रॉसलाईनची सुद्धा मदत होते आणि आपण स्वतः काम करतो. मित्रांनो, एकमेव प्रोजेक्ट असा आहे की त्यामध्ये आपल्याला 4 पद्धतीनं या ठिकाणी घर भरण्यासाठी मदत होते. अपलाईनचा सुद्धा आपल्याला फायदा होतो, क्रॉसलाईनचा सुद्धा फायदा होतो. तर असे या ठिकाणी 8 घर आहे आणि जे 3 घर आहे ते स्त्री नावाने ओळखलेले, त्या ठिकाणी 100% आपल्याला स्वतःलाच काम करावं लागतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता पहिल्या घराचं ज्यावेळेस आपण $10 या घरात एंट्री करतो, प्रोजेक्ट मध्ये एंट्री करतो, त्यावेळेस आपलं एकच काम असतं की आपल्याला या ठिकाणी 2 मेंबर, ऍक्टिव्ह मेंबर आपण आणायचे की ज्यांना आज स्वप्न पूर्ण करायचे, ज्यांना पैशाची गरज आहे आणि ते ऍक्टिव्ह मेंबर आहे, असे 2 व्यक्ती आपल्याला या ठिकाणी या प्रोजेक्ट मध्ये आणायचे. तर या ठिकाणी आपलं एकच काम असतं, 2 व्यक्ती आणायचे आणि पुन्हा त्यांचे 2-2 करून घ्यायचे, म्हणजे 2x4 मॅट्रिक प्लॅन. तर या ठिकाणी आपण बघू शकता लाल कलर मधले जे गोळे दाखवलेले याचं इन्कम आपल्याला येत नाही, हे अगदी सुरुवातीला या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे. तर ते इन्कम कोणला जातं, तर ते अपलाईनला जाते किंवा आपल्या क्रॉस लाईनला पण जाऊ शकतं. तर मित्रांनो, मग आपला यात फायदा का, की आपणही नंतर अपलाईन होणार आहे कोणाची तरी आणि त्यावेळेस ते इन्कम आपल्याला येणार आहे. म्हणजे सास भी कभी बहू थी, ह्या म्हणीप्रमाणे आपण या ठिकाणी समजून घेऊ की आज जे 2 कलर लाल कलरचं इन्कम अपलाईनला जातंय आणि 3 हिरवे गोळे त्याचं इन्कम आपल्याला येतंय मित्रांनो. परंतु आपलं जर पुढचं घर ओपन नसेल तर या ठिकाणी पहिला येणारा जो हिरवा गोळा आहे त्याचं इन्स्टंट पेमेंट आपल्याला येतं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्याचं या ठिकाणी होल्ड होतं आणि ऑटो प्रमोशनने आपण पुढच्या घरात जातो. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस या ठिकाणी 6वा गोळा येतो त्याचं सुद्धा पेमेंट सिस्टमला जातं, हे घर फुल फिल होतं आणि ह्या घरातील सर्व लोक ऑटो प्रमोशनने पुढे जातात आणि घर रिकामून पुन्हा या घरामध्ये लोक येतात आणि पुन्हा आपल्याला पैसे येतात. पुन्हा पुन्हा हे घर रिकाम होतं, पुन्हा पुन्हा पैसे येतात आणि आपण ऑटो प्रमोशननी पुढे पुढे जात 12व्या घरापर्यंत पोहोचतो. मित्रांनो, या ठिकाणी एकच महत्वाचं आहे की 2 ऍक्टिव्ह मेंबर, तेच 2 ऍक्टिव्ह मेंबर आपल्याला ऑटो प्रमोशननी 12व्या घरापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ज्यावेळेस आपण 12व्या घरापर्यंत जाऊ त्यावेळेस त्या 2 व्यक्तींच्या द्वारे आपल्याला जवळजवळ 30 लाख रुपये या ठिकाणी इन्कम मिळत आहे. मित्रांनो, आपण आज लखपती होणार आहोत आणि ज्यावेळेस आपण आपले 2 मेंबर लखपती करणार त्यावेळेस आपण करोडपतीच्या दिशेने वाटचाल करत असतो. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2 ऍक्टिव्ह मेंबर गरजेचे आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती पण टाकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला परत परत घरं भरतात, रिकामी होतात आणि पुन्हा पुन्हा याच्यातून इन्कम येत राहते. नेक्स्ट सर. आता या ठिकाणी मेकॅनिझम दाखवलेलं आहे एका घराचं, या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की वाय म्हणजे आपण स्वतः,
आणि आपलं काम काय असतं तर 1 आणि 2 नंबरच्या या ठिकाणी 2 लोक आणायचे. ते 2 लोक आणल्यानंतर त्यांना आपण सपोर्ट करायचा आहे आणि त्यांचे 2-2 करण्याला मदत करायची. तर मित्रांनो, ज्यावेळेस पहिल्याचा 3 नंबरचा व्यक्ती येतो त्याचं इन्स्टंट पेमेंट आपल्याला येतं आणि आपलं पुढचं घर ओपन नसेल तर 4 आणि 5 या ठिकाणी पेमेंट होड होतं आणि आपण पुढच्या घरात जातो. आणि ज्यावेळेस 6वा व्यक्ती येतो त्याचं सुद्धा पेमेंट या ठिकाणी ऑफलाईनला जात आहे आणि हे घर फुलफिल होतंय, रिकाम होतंय. परंतु मित्रांनो, एका घरातून आपण जर इन्कम बघितलं तर 3 लोकांचं पेमेंट हे सिस्टमला जातं आणि 3 लोकांचं पेमेंट हे आपल्याला स्वतःला येतं. म्हणजे या ठिकाणी आपण प्रत्येक व्यक्तीमागे जर $9 धरले तर या ठिकाणी $27 इन्कम आपल्याला एका घरातून येते. आणि पैशाच्या स्वरूपात जर बघितलं तर ₹2,538 पर सायकल. म्हणजे एका वेळेस घर भरून पूर्ण रिकामं झालं तर एका वेळेस आपल्याला $27 येतात. हे असंच घर पुन्हा पुन्हा भरून पुन्हा रिकाम होतं आणि आपल्याला परत परत पैसे येत राहतात. तर अशा पद्धतीनं 2x4 मॅट्रिक मध्ये चालणारा हा प्रोजेक्ट. तर मित्रांनो, आज या ठिकाणी माझं जे प्रेझेंटेशन आहे या ठिकाणी मी संपवतोय. मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की समझ गई तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जैसा. समजलं असेल. आपण जर या प्रोजेक्ट मध्ये अजून एंट्री केली नसेल तर या ठिकाणी आपण लगेचच त्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची. आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे. अगर हो जाओगे आप कंगाल तो कोई नहीं आएगा पूछने आपका हाल. अगदी तंतोतंत मित्रांनो, आज मार्केटमध्ये बघितलं तर ज्याच्याकडे पैसा त्यालाच आज मार्केटमध्ये, समाजात मान सन्मान सर्व काही मिळतंय. तर मित्रांनो, मी या ठिकाणी माझं प्रेझेंटेशन थांबवतोय. मला या डिजिटल मंचावर आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय मेटावेळ. थँक्यू. बॅक टू अनफ. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट लीडर, ग्रेट मार्गदर्शक माननीय श्री नंदकुमार दिघे सर यांनी जे आपल्याला आज स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केले आहे ते अतिशय सुंदररित्या त्यांनी त्याची शब्दरचना साध्या आणि सरळ भाषेत आपल्याला सांगितलं आहे. तर सर्वांना समजलं असेल अशी आशा करतो आणि सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समज गए तो पैसा ही पैसा, नहीं समजे तो पहिले जैसा. जसं सरांनी सांगितलं की हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. समजून घेतलं तर आपण यामधून खूप काही पैसा कमवू शकतो. फक्त समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यावर सातत्यपूर्वक काम करणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सरांचं खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, त्यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मेघे सर यांना या मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. थँक्यू दिघे सर. जबरदस्त ब्रँड प्रेझेंटेशन झालंय. तर मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये 3 टाईपचे लोक सक्सेस होतात. पहिला जो असतो तो रेग्युलर एज्युकेशन म्हणजे ट्रेनिंग घेणं पाहिजे त्याला. दुसरी गोष्ट झूम मीटिंग असो त्याला हजर राहणं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची जे सिस्टीम जी असते आपली त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जी सिस्टीम मी जे सांगितली त्या पद्धती. आता तिथं 2x4 मॅट्रिक्स म्हणजे काय? हे 2x4 मॅट्रिक्स म्हणजे तुम्ही आणि तुमची 2 आणि त्यांची 2-2 याला म्हणतात 2x4 मॅट्रिक्स. इथं जे नेटवर्क मार्केटिंग आहे प्रोडक्ट बेस मध्ये तिथं डेप्थ ड्राईव्ह काम करायला लागतं. इथं अगदी वेगळे. इथं आपल्याला डायरेक्टचे लोक वाढवायला लागतात. या सिस्टीमने जर काम केलं तर 100% याच्यामध्ये मोठ्या स्वरूपात इन्कम येऊ शकतो किंवा येतंय. तर बरेचसे लोक जे सक्सेस होतात याचं कारण असतं की ते सिस्टीमला फॉलोअप करतात. जे जो अपलाईन असतो तो सांगतोय तुम्हाला की या पद्धतीने काम केलं तर मोठ्या पैसा येतो. आता या सिस्टीम मध्ये 2 टाईप आहे. काही लोक सिंगल स्लॉटने घेऊन काम करतात. समजा $27 येतात त्याला पहिल्या स्लॉट मध्ये. दुसरं जर स्लॉट ओपन केलं तर दुसरे लेवल ओपन केले. तेच जर काही लोक 4 स्लॉट घेऊन करतात ते ₹31,000 एका सायकलला कमवतात.
म्हणजे महिन्यात जर तुम्हाला 1 लाख रुपये कमवायचे असेल तर फक्त 3 वेळेस ती सायकल फिरवायला लागते. मग प्रत्येकाने किमान 4 स्लॉट घेऊन जर हा बिझनेस चालू केला तर फार आणि फार मोठ्या स्वरूपात इन्कम कमवू शकतो. कोणत्या प्रकारची रिस्क नाही याच्यामध्ये, रिस्क फ्री. आपण आधीच क्लिअर करतो की 2 लोक किमान या बिझनेस मध्ये पाहिजे, तरच त्या व्यक्तीला आपण इथं परमिशन देतो, तरच त्याला या बिझनेसची माहिती सांगतो. म्हणजे लायबिलिटी फ्री. याचे कोणते म्हणजे आपण देणदारीच नाही राहत आपली. कारण त्याच्याकडे जर समजा त्याला बिझनेस करायचे काहीतरी त्याचे स्वप्न आहे. स्वप्न कोणाचे असतात मित्रांनो? जे ड्रीमर्स असतात त्यांची स्वप्न असतात. म्हणजे आपल्या स्वतःसाठी स्वप्न नका बघू, आपल्या फॅमिलीसाठी बघा, आपल्या मुलांसाठी बघा, आई वडिलांसाठी बघा, बायकोसाठी स्वप्न बघा. आणि त्यांची स्वप्न कोण पुरे करू शकतं? आपणच करू शकतो. तो मोटिवेशन जे असतं त्यांच्याकडनं जर मोटिवेशन जर घेतलं मित्रांनो, ते सगळ्यात मोठं मोटिवेशन राहील. कोणतेही पुस्तक किंवा कोणताही लीडर असतो तो मोटिवेशन नाही देऊ शकत. फक्त आपली फॅमिलीच आपल्याला मोटिवेट करू शकते की त्यांचं स्वप्न काय आणि त्याचं पूर्ण करायचं दायित्व आपलं असतं. तर ते दायित्व पूर्ण करण्यासाठी आपल्याला ज्या सिस्टीम मध्ये आलोय आपण, या मेटावेल सिस्टीम मध्ये आलोय, ते आपण शिकून घेणं गरजेचं आहे. बरेचसे कोणी डॉक्टर असतील, कोणी वकील असतील, कोणी बरेचसे मोठमोठे शिकलेले लोक असतात. प्रत्येक जण आपलं आपलं वेगवेगळ्या पद्धतीने डोकं लावतो. पण ह्या जे सिस्टीम मध्ये जर यायचं असेल ती जे ठराविक एक सिस्टीम असते, कोणत्या पण प्रोडक्ट बेस मध्ये गेलं तरी ती एक वेगळी सिस्टीम असते. आज यामध्ये एक जी सिस्टीम आहे, इथं तुम्हाला 2x4 मॅट्रिक्स मध्ये काम करायचं आणि जास्तीत जास्त लोक वाढवायचे, आपले डायरेक्ट वाढवायचे, नगे खाली डेप ड्राईव्ह करायचं. जे जे लोक डेप ड्राईव्ह काम करतात ते आज या सिस्टीम मध्ये फेल्युअर आहे, पैसा येत नाही. जर मोठा पैसा कमवायचा असेल तर आपणच आपल्या लिंकनी जास्त लोक टाकणे आणि मोठा पैसा कमवणे. आणि जे जे आपल्या बरोबर आले त्यांना शिकवणं, आपलं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. तर आणि तरच आपल्याला मोठा पैसा येऊ शकतो आणि त्यांना सुद्धा आपण मोठ्या स्वरूपात पैसा कमवून देऊ शकतो. म्हणून आपण इथे डेलीचे जे रोजचे नवीन नवीन लीडर येतात, प्लॅन सांगतात आणि ते प्लॅन सांगतात त्याचं कारण एक महत्वाचं की आजपर्यंत डुप्लिकेशन ज्या ज्या ठिकाणी झालं तिथं फार मोठा बिझनेस झालेला आहे. तर प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपण ज्यावेळेस झूम मिटिंगला बसतो त्यावेळेस आपल्या बरोबर किमान आपल्या टीम मध्ये 2-2 व्यक्ती तरी बसवणं गरजेचं आहे. ज्यांना मोठा पैसा कमवायचा त्यांनी, ज्यांना कमवायचं नाही ते सिंगल ओके, नो डाऊट, ते एकटेच आले तरी चालले. पण आपल्या बरोबर आपली टीम वाढवायची असेल तर आपल्याला मोठ्या स्वरूपात स्वतः एज्युकेशन घेणं गरजेचं आहे, डुप्लिकेशन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या बिझनेस मध्ये सगळ्यात मोठा पैसा येऊ शकतो. जर याला 1 करोड रुपये कमवायचे तर कमीत कमी 12 लोक तुम्ही डायरेक्ट आणा आणि त्या 12 थ्रू आपण बिझनेस करू. तुम्ही 1 वर्ष त्या बिझनेस मधून करोडपती होऊ शकतात. कारण एक व्यक्ती तुम्हाला जवळपास 15 लाख रुपये पर सायकल कमवून देऊ शकतो. 1 ते 12 घरापर्यंत जरी तो व्यक्ती आला तर तुम्हाला तो 15 लाख रुपये कमवून देणार आहे. तर असे 12 लोक जर तुमच्याकडे असले म्हणजे हे झाले तुमचे जिओचे टावर 12. कारण जिओने एकदा टावर टाकलेला परत टावर म्हणजे टाकायची गरजच नाही त्याला, फक्त पैसे घ्यायचे दर महिन्याला. तसंच या बिझनेस मध्ये तुम्ही एक व्यक्ती जर घडवला चांगला, त्याला ट्रेनिंग मध्ये बसवलं तर तो तुमचा जिओचा टावर होईल आणि तो तुम्हाला 15 लाख रुपये एक पहिल्या लेवल पासून 12व्या लेवल पर्यंत आणून देऊ शकतो. इथं फक्त लोक घडवायचे आणि पैसा कमवायचा आहे. सुरुवातीला आपल्या खिशाला जे परवडेल त्या आपण पद्धतीने त्या लेवल घ्यायच्या आणि त्या लेवल नुसार आपण याच्यातून मोठ्या स्वरूपात काम करू शकतो. एवढं सांगून मी बॅक टू होस्ट आराम सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिगळे सर यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते अतिशय सुंदररीत्या त्यांनी आपल्याला या स्लॉट विषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, आज आपला टाइम संपलेला आहे. उद्या आपण याच सेम लिंक